आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बापरे, वेलकम. हसलोय ना की दमायला झालं. वा वा वा. म्हणजे या काही वेळाच्या शाळेमध्ये त्यांनी मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची शाळा घेतली. तुम्ही अजूनही बसत नाही आहात, तर तुमचं इंटेन्शन काय मला काही कळत नाहीये. कारण आम्हाला सांगायचंय की हा परफॉर्मन्स आमच्या सगळ्यांसाठी आहे आज थोरांचा आशीर्वाद लागला आहे, त्याच्यासाठी मी तरसलो होतो रे. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा, पण आपण आपल्या बाकी कॉमेडीच्या डॉन्सना विचारू, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. दर्शन, अक्षय अफलातून लिहिलंयस, म्हणजे असा इनोसन्स तू ह्या वयात लिहितोयस, म्हणजे तुझं काय आहे, तुझ्यात काहीतरी गंमत आहे अजून. म्हणजे फक्त वरच्या भागाकडे लक्ष द्यायची गरज नाही, इथे हार्ट मध्ये लक्ष द्यायची गरज आहे. फार फॅब्युलस लिहिलंयस. मला असं वाटतं की अशा शाळेत जर कवायती होणार असतील तर मलाही शाळेत जाताना असं वाटेल माझी शाळा कवायती. त्यामुळे अफलातून मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. असंच आता खुलून काम करा आणि जबरदस्त काम करा. श्रेया, मला खूप आवडले. एवढा हसून हसून पुरेवाट झाली. क्लास यार, मस्त. वनमाला, निलेश, निखिल आणि अर्जुन, तू स्टँड बाय वर होतास पण तू आता आलायस आणि तू हा निर्णय योग्य आहे दाखवून दिलेस. इतकं भन्नाट. आणि अक्षय अमेझिंग अमेझिंग, खूप सुंदर. मला फार मजा आली. कि काम ऐसा करो कि नाम हो नाम बदनाम ना हो. नाम कि काम ऐसा करो कि नाम हो नाम बदनाम ना हो. वा बुवा. आम्ही नाही बोलतो. कोण वा बुवा? आऊ तुझ्या आशीर्वादाने. कि काम ऐसा करो कि नाम हो नाम बदनाम ना हो. जो भी हो समय के लिहाज में करो, कहीं घोड़बंदर जाम ना हो. आणि याच्यासाठी माझ्याकडे शेर आहे असं बोलते म्हणून की ऐसी बात करो का कोई ना बोले झूठ और ऐसी जगह बैठो कोई ना बोले उठ. आऊ, तुम्हाला कसं वाटतंय हे सादरीकरण बघून? काय मनात भावना? मुलांचा कॉन्फिडन्स खूप छान होता. आणि नाटकात काम करणं किंवा कॉमेडी करणं किंवा स्टेजवर उभं राहून काम करणं, याला पहिला कॉन्फिडन्स लागतो. तो या चौघांच्या मध्ये होता. आणि खूप फास्ट चाललं होतं, त्यामुळे असं नाही झालं. जर असं रेंगाळल्यासारखं झालं की माणसाला समोरच्या पण कंटाळा येतो. इथे कंटाळा आला नाही. सगळ्यांनी जोश जोश लावून काम. हे आहे जोश. अलकाताई, एकतर असे विद्यार्थी असले तर शाळेचं कल्याणच आहे. पण तुमच्या चौघांची एनर्जी सॉलिड, म्हणजे एकदम ब्लॉकबस्टर दिला ना, एकदम परफेक्ट. वा वा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या. बुलेट डेव्हलपमेंट लोटपोट रावडीसाठी तुमच्या पुढच्या सगळ्या सादरीकरणांसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. असं म्हणतात माणसाचे पाय कसे जमिनीवर हवेत, नाही का? पण हवेत गेलेल्या माणसाला जमीन दोस्त होताना पाहायचंय का? चला बघूया. पण मला सांगा आधी, कसा दिसतोय मी? मस्त ना? आज माझे हे सुंदर पांढरे शुभ्र कपडे बघा, आज असा चमकतोय की नाही मी? म्हणजे स्वतःच कौतुक किती करणार म्हणा, पण तरी सुद्धा. पण असं म्हणतात, नेसावे शुभ्र दिसावे शुभ्र असावे शुभ्र. आज माझ्यावर जी काही झळाली दिसते त्याचं रहस्य आहे टाईट डबल पॉवर. तर अशाच एका ताज्या आणि तजेलदार परफॉर्मन्ससाठी तयार व्हा, कारण आता यानंतर सादर होणार आहे एक खास टाईट डबल पॉवर स्किट. एक असं प्रहसन जे तुम्हाला कुठल्याही डागाशिवाय खळखळून हसवेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या समोर येत आहेत श्रेयाच्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे गुदगुली गँगस्टर्स. पिंकीचे पप्पा, पिंकीचे पप्पा, पिंकीचे पप्पा सोडू नका मला, तुम्ही सोडू नका.
अरे विमान मोडलं की काय? देवा कुलदेवता कोप झाला की काय? काय झालं काय? विमान थरबार 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 करते. सांभाळ कर तुझ्या लेकराचा, बाकी मेले तरी चालतील मला ते. सांभाळ कर आजोबा, सांभाळ कर तुझ्या लेकराचा. हो आजोबा, अहो जरा चांगलं बोला. हा अहो कशाला घाबरताय उगाच? हा ए विमान हलत असतं असं मध्ये मध्ये का? अहो आता का म्हणजे आता विमान असं वर येतं ना, त्याला थंडी वाजती. थँक्यू, तुमची कॉमेडी ऐकून झोप आली मला. वा वा सचिन, पहिल्यांदा विमानात आलं वाटतं म्हातारं. कसलं भारी भारी हलकं हलकं वाटतंय ना. पिंकीचे पप्पा काय थँक्यू. थँक्यू कशाला? तुम्ही एवढं इनामात आणलं. इनामात तिसरी पास. इनामात नसतं ते, इमानात असतं. इनामात आणायला काही जत्रेत फुगे फोडलेत का तुझ्या नावानं? म्हणजे मी चुकीचं बोलले. पिंकीचे पप्पा खरंच सॉरी, मला आज काही बोलायचं नव्हतं, पण मला माफ करा बरं. ठीक आहे. पिंकीची मम्मी असं वाटतंय कसं पण विमान? एकदम भारी बर का, असं मऊ मऊ लागते सगळंच. पण कसं आहे ना पिंकीचे पप्पा, इमानात पण इष्टीत बसल्यासारखंच वाटतंय. अरे देवा. मग खिडकी उघड आणि आवळा सुपारी आले पागे. ए बावलेट, तुला ना डायमंडची अंगठी दिली ना तरी त्याने पाठच खाजवणार. आता मला ओळख पण दाखवू नको बरं का. हा आता आपण कपल हे विसरायचं. हो पण का? अगे का काय, आता ती रोष्टी देईल तिच्याबरोबर मला फ्लट करायला लागते. फ्लट? अगं फ्लट म्हणजे गुलगुलू बोलायचं, काय हवं नको ते बघायचं. अगं ते म्हणून तर सुंदर बायका ठेवतात ना विमानात. बोलवतो बघ आता, हे बटन दाबलं ना. वा. Hello ma'am. This is cabin crew Tejas. How may I help you? बया बाप्या आला. तुम्ही त्यांना बोलवा ना. कुणाला सर? अहो त्या नाही का सुंदर सुंदर गोऱ्या गोऱ्या, 2 द्वार आगे है 2 द्वार पीछे है. प्लीज टाय युअर सीट बेल्ट्स. श्रीवन वॉटर सर, वॉटर का आपलं नेहमीचं लिंबू पाणी. that lady. You mean air hostess sir? I'm extremely sorry sir. या फ्लाईटवर एअर हॉस्टेस नाहीयेत. कशाला हवी एअर हॉस्टेस? मैं हूं ना. केबिन क्रू तेजस आपकी सेवा में तत्पर. मी सेम सर्व्हिस देतो सर. अरे का येडा का खोडा, बाप्यांकडनं सर्व्हिस घेत नसतो मी. नको सर्व्हिस. ॲज यू विश सर, नो प्रॉब्लेम. मॅम, वुड यू लाईक टू हॅव समथिंग? काही हवंय तुम्हाला? क्या बात मॅम, काय झालं मॅम? ठीक आहात का तुम्ही? आर यू ओके? काही नाही, पण आजवर एवढं प्रेमाने कुणीच नाही बोललो माझ्या सोबत. पिंकीचे पप्पा उठा, मला इकडे बसू द्या. कशाला? ते फ्लट करायचंय ना. आता तुम्ही सांगितलं ना एअर हॉस्टेल आलं का फ्लट करा. एक मिनिट, हे असं म्हणाले? हा त्यांनी सांगितलंय, तुम्हाला त्यासाठी ठेवलेलं असतंय. हो आता इथं बाई नाही ना, मग तुम्ही म्हणल्यानंतर मग तुझ्या बरोबर करतायत ते फ्लट. अवतार बघितलं किती आरशात फ्लट करते.